प्रकाश गेला झाली जीवाची लाजी भीमा पाशी या जगात आता पाळी उरलेला नाही बंदी दलित सारे रडू लागे धाई धाई चैत्यभूमीच्या ठिकाणी अशी गंगे सवे नयनी वाई भारत देशातील सर्व नागरिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमत असतात. कोल्हापूर जिल्ह्यातल्या बिंदू चौक या ऐतिहासिक ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी इथं लोक जमलेले आहेत. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यातून जाऊन 69 वर्ष झाली. या 69 वर्षाच्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथल्या जनतेला कदापिही विसर पडलेला नाही, विसर पडणार नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तेवत राहतील, अजरामर राहतील. बाबासाहेबांच्या विचाराची खऱ्या अर्थानं आज देशाला प्रचंड मोठी गरज आहे. कारण या देशाला बांधून ठेवणारं संविधान, या देशातल्या जाती धर्माला, या देशातल्या 18 पगड जातींना, असंख्य धर्मांना एकत्रित करून बांधून ठेवून बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि त्या संविधानाच्यानुसार हा देश चालू आहे. खरं तर कित्येक देशांची फाळणी झाली, कित्येक देशांची संविधानं ही कुचकामी ठरली, परंतु बाबासाहेबांचं संविधान आजही अजरामर आहे. बाबासाहेबांचं संविधान आजही अत्यंत चांगल्या पद्धतीनं अगदी सगळ्या समाजातल्या तळागाळातल्या लोकांना पोषक असं, तळागाळातल्या लोकांना संरक्षण आणि स्वाभिमान देणारं असं हे संविधान आहे. खरं तर बाबासाहेबांना अभिवादन करताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की बाबासाहेब आपण नाचून बाबासाहेबांचं गुणगान गातो, परंतु बाबासाहेबांचं गुणगान हे आपण वाचून गायलं पाहिजे. बाबासाहेब आपल्याला डोक्यावर घेऊन नाचता कामा नये, बाबासाहेब आपण डोक्यात घेऊन वाचला पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या विचाराची अत्यंत गरज आहे. कारण इथल्या धर्मांध शक्तीला जर शह द्यायचा असेल तर निश्चितपणानं बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचं संविधान तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जनमानसामध्ये रुजवायला पाहिजे. आणि ते रुजवण्याचं काम खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या रक्तामासाच्या, बाबासाहेबांच्या समाजाचं काम आहे. आणि ते काम आपण अविरतपणे करूया. ते काम आपण अविरतपणे केलं, संविधानाचं आपण संरक्षण केलं, बाबासाहेबांच्या विचाराचं संरक्षण केलं, संवर्धन केलं, तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आपण अभिवादन करायला लायक आहोत. अन्यथा बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांचं नावसुद्धा घ्यायला आपण लायक राहणार नाही. बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांना संपूर्ण जगभरामध्ये मान्यवरांच्याकडून मानवंदना दिली जाते. कोल्हापूरमध्ये जी आज आपण या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये जगातील पहिला पुतळा कोल्हापूरच्या या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये बसवण्यात आला. त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांचा देखील अर्धपुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि या दोन्ही महामानवांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामधून सर्व सामाजिक संघटना, सर्व राजकीय संघटना, सर्व धार्मिक संघटना आणि विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी बाबासाहेबांना आणि ज्योतिबा फुलेंना अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबर या ठिकाणी या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. मला या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व आंबेडकरी चळवळीतील सन्माननीय पदाधिकाऱ्यांना आणि सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की आपल्याला जर समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो काही सामाजिक समतेचा विचार आहे, तो विचार, सामाजिक समतेचा विचार तळागाळामध्ये पोहोचवण्यासाठी आपल्याला भारतीय संविधान जे आहे हे संविधान सर्वांनी आपण समजून घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या धर्मग्रंथांचं पारायण होतं त्या पद्धतीनं वस्त्यामध्ये, वाडी वस्त्यामध्ये, गावागावामध्ये
तळागाळापर्यंत भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, संशोधकांची आहे, अभ्यासकांची आहे आणि सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांची आहे. मला या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या जे काही या ठिकाणी आपले कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, या सर्वांनी बाबासाहेबांच्यावरती प्रचंड श्रद्धा असल्याशिवाय या ठिकाणी कोण आलेलं नाही. या ठिकाणी आलेले जे काही नागरिक आहेत, जे बांधव आहेत, हे आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जवळपास कोल्हापूरमधून 5,000च्या वर प्रतिनिधी कोल्हापूरमधून मुंबई या ठिकाणी चैत्यभूमीवरती बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेलेले आहेत. आणि असं असताना देखील जे कोल्हापूर जिल्ह्यामधले स्थायिक आपले बांधव आहेत ते आपल्या बाबांना अभिवादन करण्यासाठी बिंदू चौकामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती जयंती समितीचा अध्यक्ष या नात्याने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारणा, त्यांच्या आचरणा आणि बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी कटिबद्ध राहून सर्व समाजाला मी आवाहन करेन की बाबासाहेबांना आपण त्यांचा विचार तळागाळामध्ये पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी आज त्यांना अभिवादन करून जर समजा प्रयत्न केला तर निश्चितच ही त्यांना एक आदरांजली ठरेल.